रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. या सावळ्या विठ्ठलाच्या जयघोषात आज अवघं पंढरपूर दुमदुमलेलं आहे. त्या विठ्ठलाची आस घेऊन शेकडो मैल चालत आलेला वारकरी आज त्याच्या दर्शनानं तृप्त होणार आहे. वारकऱ्यांची लोचनं त्याच्या तृप्ततेची साक्ष देणार आहे. या निमित्तानं त्या सावळ्या विठूविषयीच आपण बोलूया. तुम्हाला माहिती आहे ना, पांडुरंग हे विष्णूचा द्वापार युगातला दुसरा आणि दशावतारातला 9वा अवतार आहे असं मानतात. तर हा पांडुरंग पंढरपुरामध्ये का आला, तो 28 युग विटेवर का उभा आहे आणि कुणी त्याला असं उभं केलं ते जाणून घेऊया. 6व्या शतकामध्ये पंढरपुरात पुंडलिक नावाचा एक अतिशय साधा मनमिळाऊ व्यक्ती होता. त्याची स्वतःचे आई वडील आणि श्रीकृष्णाप्रती निस्सीम भक्ती होती. तो दोघांचीही सेवा अगदी मनोभावे करायचा. त्याचा हा स्वभाव बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्याकरता तडक पृथ्वीवर यायला निघाले. रुक्मिणीनं हटकलं तर मी एका भक्ताला भेटायला पृथ्वीवर जातोय असं कृष्ण म्हणाले. श्रीकृष्ण जेव्हा पुंडलिकाच्या घरापाशी आले, त्यांनी पुंडलिकाला हाक मारली की बघ बाळा, मी आलोय, तुला दर्शन द्यायला भेटायला आलोय. त्यावेळी भाबडा पुंडलिक मात्र आपल्या वडिलांची सेवा करत होता आणि ती सोडून तो उठणार नव्हता. त्याच्या मनातही आलं असावं की भगवंताच्या नावानं कुणीतरी आपली थट्टाच करतंय. म्हणून पुंडलिकानं नम्रपणे सांगितलं, भगवंता, मी वडिलांची सेवा सोडून येऊ शकत नाही, तुम्हाला थांबावं लागेल. इतकं म्हणून पुंडलिकानं श्रीकृष्णाच्या दिशेनं एक वीटच भिरकावली आणि सांगितलं, या विटेवर उभा राहून वाट पहा. तो भगवंतही बघा, भगवंतानं सांगितलं म्हणून विष्णू विठ्ठल रूपामध्ये तिथं उभेही राहिले. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णू आणि कृष्ण यांच्यात कोणताही मूलभूत भेद नाहीये. कृष्ण हा विष्णूचा 8वा आणि पूर्ण अवतार मानला जातो. तर पुंडलिकानं जेव्हा खरंच देवांना पाहिलं तेव्हा त्यानं त्यांची क्षमा मागितली आणि विनंती केली की भगवंतानं इथून कुठे जाऊ नये, भक्तांकरता इथंच थांबावं. आणि विष्णू विठ्ठल रूपामध्ये पंढरपुरामध्ये थांबले. ते विटेवर उभेत म्हणून त्यांचं नाव विठ्ठल असं पडलं. या विठ्ठलाला जो टिळा लावला जातो त्यात काळा बिंदू किंवा ठिपका का असंही अनेक जण विचारतात. त्याची ही कथा जाणून घेऊ. या विठ्ठलाला जो टिळा लावला जातो तो अष्टगंध, अबीर आणि चंदनाचा एकत्रित असा लावला जातो. विठ्ठलाच्या कपाळीचा गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत गेलेला आहे आणि शेषनाग हा विष्णूंच्या कायमच बरोबर असायचा. हा शेषनाग विष्णूंना त्यांचा स्वामी मानत असे. त्याची आठवण म्हणून साधारण फण्यासारखा दिसणारा हा टिळा विठ्ठलाला लावला जातो. त्यात काळा ठिपका किंवा बिंदू हे शेषनागाच्या रंगाचं प्रतीक आहे. तसंच टिळ्यामध्ये काळा ठिपका लावला जातो तो या मातीचा असतो, जी माती वारकऱ्यांनी तुडवलेली असते. तो भगवंत आपल्या कपाळी तो टिळा लावून घेतो भक्तांप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता असंही मानतात. या विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कानातले आहेत, म्हणजे मकर कुंडल आहेत. ती का, हे पण बघू. धार्मिक मान्यतेनुसार विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराचे कानातले आहेत, म्हणजेच मकर कुंडल आहे. ही मकर कुंडल विष्णूच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक मानली जातात. ही मकर कुंडल दैवी तेज, संरक्षण आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानली जातात. जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे ती सृष्टी, जीवन आणि समृद्धीचं सुद्धा प्रतीक आहे. या मागची सुद्धा एक कथा आहे. ती कथा पण आपण ऐकून घेऊ, रंजक आहे. एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला आला, पण उपहार द्यायला त्याच्याकडे माशांशिवाय काहीच नव्हतं. इतर भक्त त्याला काही भगवंताला भेटू देईनात. तू काय देणार, मासे, पाप लागेल तुला, असं त्याला सांगत होते आणि त्याला बाहेरच थांबवत होते. तेव्हा पांडुरंगच तिथं प्रगटतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते का पाहता, त्याच्याकडे काही नसतानाही तो देतोय, हा भाव का दिसत नाही तुम्हाला? मला भक्त जे काही भक्तिभावानं देतील ते मी स्वीकारणार. आणि म्हणून विठ्ठलाने ते मासे स्वीकारले आणि त्यांना आपल्या कानात घातलं मकर कुंडल म्हणून. तर असा सगळ्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारा हा विठ्ठल आजही
वारकरी शेकडो मैल चालत येतो म्हणून त्याच्या करता युगानयुग विटेवर उभं राहून त्यांची वाट बघतोय. हे भक्त भगवंताचं प्रेम विलक्षणच नाही का? व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.